नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राहग्रासैक कर्मणे तत्पादांबुरुहद्वन्द्व सेवा निर्मल चेतसां सुखबोधाय तत्वस्य विवेकोऽयं विधीयते। श्लोक नंबर 18। विषय असा सुरू आहे की पंचमहाभूतांचा विवेक करणं सुरू आहे। पंचमहाभूतांमध्ये भेद आहे, गुणतः भेद, कार्यतः भेद। त्यांची कार्य काय आहेत? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, या प्रत्येक इंद्रियांची राहण्याची स्थानं कोणती, त्यांचे विषय कोणते, हा सर्व विषय आपण पाहिला। त्यानंतर काल आपण मनाचा विचार केला की एक मनही आहे पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून बनलेलं। त्या मनाच्या ठिकाणी 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम। ते मन काय करतं? समीचीन असमीचीन अशा प्रकारचा विचार करणारं आहे, हे त्याचं कार्य आहे। संकल्प विकल्प करणारं आहे। मनाच्या काही सात्विक वृत्ती आहेत, काही राजसी आहेत, काही तामसी वृत्ती आहेत। वैराग्य, शांती म्हणजे क्षमा, औदार्य, ह्या सात्विक वृत्ती आहेत। काम, क्रोध, लोभ, यत्न इत्यादी ह्या रजोगुणी वृत्ती आहेत। आळस, भ्रांती, तंद्रा इत्यादी हे तामसी वृत्ती आहेत। सात्विक वृत्तींनी पुण्याची प्राप्ती होते, राजसी वृत्तींनी पापाची उत्पत्ती होते आणि तामसी वृत्तींनी दोन्ही होत नाही, तर व्यर्थ आपलं आयुष्य जातं। अशा प्रकारे या वृत्तींच्या विषयी, देहाविषयी, इंद्रियांच्या विषयी जो मी 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 अशा प्रकारची वृत्ती करणारा, बोलणारा आहे, त्याला कर्ता म्हटलं जातं, त्याला जीव असं म्हणतात, त्याला प्रमाता असं म्हणतात। हाही विषय आपण पाहिला। त्यानंतर पाहिलं की हे जे संपूर्ण घटपटादी दिसणारं स्थूल जगत आहे ते भौतिक आहे। इंद्रियसुद्धा भौतिकच आहेत, कारण महाभूतापासूनच उत्पन्न झालेली आहेत। तर हे स्पष्ट असे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या गुणांनी युक्त असणारं हे जे जगत आहे, घटपटादी पदार्थ, हे पंचमहाभूतांचं कार्य आहे, हे भौतिक आहेत, हे तर स्पष्टच आहे। पण इंद्रियांच्या ठिकाणी भौतिकत्व शास्त्र आणि युक्तीच्या द्वारा आपल्याला निश्चित करता येतं। हा विषय आपण पाहिला। युक्ती काय सांगितली? तर ही जी सगळी इंद्रिय आहेत ते पंचमहाभूतांच्या अन्वय व्यतिरेकाचं अनुसरण करतात, म्हणून ही भौतिकच आहेत असा अर्थ। ज्याप्रमाणे घट हा मृत्तिकेचा आहे बनलेला, कशामुळं? कारण तो मृत्तिकेच्या अन्वय व्यतिरेकाचं अनुसरण करतो म्हणून। तसं हे संपूर्ण जग किंवा ही इंद्रिय पंचमहाभूतांच्याच अन्वय व्यतिरेकाचं अनुसरण करतात। पंचमहाभूत असतील तर ही इंद्रिय असतात, नसतील तर नसतात। याचा अर्थ ते पंचमहाभूतांचं कार्य आहे असं निश्चित करता येतं। म्हणजे शास्त्र काय आहे? तर काल आपण शेवटी श्रुती पाहिली होती, षोडश कला सौम्य पुरुष। हे सुमनस्क शिष्य एक पुरुष आहे आणि त्याला 16 कला आहेत। 16 कलांनी युक्त तो पुरुष आहे। त्या 16 कला कोणत्या? आपण काल याचा विचार केलेला आहे। त्या परमात्म्याने पहिल्यांदा समष्टी प्राण निर्माण केलेला आहे। समष्टी प्राण म्हणजेच हिरण्यगर्भ, बरोबर। आणि हिरण्यगर्भापासूनच पुढे मग श्रद्धा, आकाश, वायू, ज्योती, जल, पृथ्वी, 10 इंद्रिय, मन, अन्न, वीर्य, मंत्र, कर्म, यज्ञादी, लोक, स्वर्गादी, त्यांच्यामध्ये असणारी नाम, देवदत्त इत्यादी। अशा प्रकारे हे सगळे षोडश कला, 16 कला सांगितलेल्या आहेत। त्यांच्यामध्ये हे जे मन आहे ना, मन हे सुद्धा एक कला आहे। पण हे मन निर्माण होण्याच्या अगोदर कोण आहे? समष्टी प्राण आहे। समष्टी प्राण म्हणजे कोण असतो? समष्टी सूक्ष्मदेह स्वरूप असणारा हिरण्यगर्भ, त्याच्यापासून पुढे कोण झालेलं आहे? श्रद्धा, आकाश, वायू वगैरे हे झालेलं आहे। आणि त्यापासून पुढे मन निर्माण केलं आहे। म्हणजे मन जे आहे ते पंचमहाभूतांचं कार्य आहे हे सिद्ध होतं, असा याचा अर्थ आहे। तद्वद अन्यत्रापि द्रष्टव्यम, काल असं टीकेमध्ये शेवटी बोलले होते टीकाकार की त्याचप्रमाणे अन्य ठिकाणी जाणावं। अन्य म्हणजे हे ज्ञानेंद्रियांच्या संबंधाने पाहिलं तर कर्मेंद्रियांच्या संबंधाने असंच आहे। ही कर्मेंद्रियसुद्धा असंच पंचमहाभूतांच्या अन्वय व्यतिरेकाचं अनुसरण करतात। त्यामुळं कर्मेंद्रियसुद्धा महाभूतांचंच कार्य आहे, भौतिकच आहेत असं निश्चित करता येतं। प्राणसुद्धा भौतिकच आहेत असं निश्चित करता येतं।
आता श्लोक नंबर 18 ची अवतरणिका बघा. एवं भूतानि भौतिकानि च विविच्य दर्शयित्वा, अशा प्रकारे भूत म्हणजे पंचमहाभूत आणि भौतिकानी त्यापासून निर्माण झालेले संपूर्ण भौतिक इंद्रिय वगैरे समष्टी विश्व हे सगळं विविच्य दर्शयित्वा, हे वेगवेगळे आहेत यांना भिन्न भिन्न करून दाखवून झालं. आता प्रकृताम सदैव सौम्य इदमग्र आसीत इत्यादी अद्वितीय ब्रह्म प्रतिपादिकां श्रुतिं व्याचक्षाणः तद्वाक्यस्थ इदम पदस्य अर्थम आह. आता ग्रंथकार काय सांगणार आहेत की प्रकृत म्हणजे सुरुवातीला आम्ही ज्यांचं उद्धरण केलं होतं, जी श्रुती प्रमाण म्हणून दिली होती टीकेमध्ये, सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवा द्वितीयम, एक हे संपूर्ण विश्व उत्पत्तीपूर्वी ब्रह्मरूपच होतं आणि ते ब्रह्म एकम एव अद्वितीय असं होतं. असं जे पाठीमागे आम्ही टीकेमध्ये पहिल्या श्लोकावरच ही श्रुती दिली होती, त्या श्रुतीचं आता विश्लेषण करायचं आहे. या प्रकरणामध्ये त्या श्रुतीचं पूर्ण विश्लेषण आहे. इत्यादी अशी जी श्रुती अद्वितीय ब्रह्म प्रतिपादिकाम श्रुतीम, अद्वितीय अशा ब्रह्माचं प्रतिपादन करणारी जी ही श्रुती आहे, तर तिचं व्याचक्षाण म्हणजे तिचं व्याख्यान करण्याचे इच्छुक असणारे ग्रंथकार तिचं आता व्याख्यान करायचं आहे असं ठरवलं आहे ग्रंथकारांनी. तद्वाक्यस्थ आणि मग त्या वाक्यातील श्रुती वाक्यातील इदम या पदाचा अर्थ ग्रंथकार सांगतायत पुढच्या श्लोकात. कारण त्या श्रुतीमध्ये इदम शब्द आलता की नाही. सदैव सौम्य इदम अग्रे आसीत, इदम म्हणजे हे संपूर्ण जग उत्पत्तीपूर्वी ब्रह्मरूपच होतं असा अर्थ आहे. इदम असा शब्द आला होता. तर इदम शब्दाचा अर्थ काय करायचा, तर ग्रंथकार स्वतः सांगतायत. हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. इदम तेसी वाळले, ज्ञानोबराय म्हणतात, जे मी पणेवीन डहारले ते रूप पाहिजे आपुले आपणची. इदम तेसी वाळले याचं चिंतन करण्यासाठी आपल्याला या इदम शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. तो या 18व्या श्लोकामध्ये ग्रंथकार स्वतः विद्यारण्य स्वामी सांगतायत. इदम म्हणजे काय. एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत् किंचित भवेदेत दिदं शब्दोदितं जगत्. एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत् किंचित भवेदेत दिदं शब्दोदितं जगत्. यावत् किंचित भवेदेत इदं शब्दोदितं जगत्. एकादशेंद्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते यावत् किंचित भवेदेत इदं शब्दोदितं जगत्. एकादशेंद्रियैः युक्त्या शास्त्रेण अपि अवगम्यते यावत् किंचित भवेद एतत् इदं शब्दोदितं जगत्. एकादशेंद्रियैः युक्त्या शास्त्रेण अपि यावत् किंचित जगत् अवगम्यते एतत् इदं शब्दोदितं भवेत्. एकादशेंद्रियैः 11 इंद्रियांच्या द्वारा. 11 इंद्रिय म्हणजे कोण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय 10 आणि 11वं मन. पंचदशिकारांच्या दृष्टीने मनाला सुद्धा इंद्रियत्व आहे. मन सुद्धा इंद्रिय पंचदशिकारांनी मानलेलं आहे असा याचा अर्थ आहे. 11 इंद्रिय असं म्हटलंय. एकादश इंद्रियही 11 इंद्रियांच्या द्वारा. वेदांतामध्ये काही सर्वांनीच मनाला स्वतंत्र इंद्रिय मानलेलं नाही. 10च इंद्रिय आहेत. 11वं इंद्रिय मन जे आहे त्याला इंद्रिय मानलं नाही, त्याला अध्यक्ष मानलं सर्वांचं. परंतु ते काही इंद्रिय स्वतंत्र आहे असं वेदांतातील अन्य दार्शनिकांचं म्हणा, विद्वानांचं मत नाही. पण पंचदशिकार विद्यारण्य स्वामी मनाला सुद्धा इंद्रिय मानत आहेत. एकादश इंद्रियैहि 11 इंद्रियांच्या द्वारा. युक्त्या युक्तीने, शास्त्रेण अपि आणि शास्त्राच्या द्वारा. यावत किंचित जगत अवगम्यते जेवढं म्हणून काही जगत आपल्याला प्रतीतीला येतं किंवा जाणल्या जातं. एतत् हे इदम शब्दोदितं भवेत. हे जगत मग या इदम शब्दाने कथित असतं. इदम शब्दाने सांगितलेलं आहे. इदम शब्दाने कोण सांगितलं? जगत. कसं जगत? की जे 11 इंद्रियांनी जाणल्या जातं.
चक्षुने काही जगत जाणल्या जातं, काही श्रवणेंद्रियाने म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी जे जाणलं जातं, पंचकर्मेंद्रियांनी जाणलं जातं, मनाने काही जगत जाणलं जातं, युक्तीने काही जगत जाणलं जातं, काही शास्त्राने जगत जाणलं जातं. तर या सर्व प्रमाणांनी जेवढं काही जाणलं जातं, ज्ञेय म्हणून जाणलं जातं, त्या संपूर्ण विश्वाला इदम या शब्दाने सांगितलं जातं. म्हणजे इदम शब्दाचा अर्थ आहे जगत. टीका बघा. प्रत्यक्षादिभिः सर्वैः प्रमाणैः अपि शब्दात अर्थापत्यादि प्रमाणज्ञानैश्च यावत् किंचित जगद अवगम्यते तत्सर्वं सदैव इत्यादि वाक्यस्थेन इदम पदेन अभिहितम इत्यर्थः. प्रत्यक्षादि सर्व प्रमाणांनी जे जगत जाणलं जातं. आपी हा शब्द ग्रंथामध्ये आला होता मूळ श्लोकात. शास्त्रेण आपी. तर या आपी शब्दाच्या अर्थाने टीकाकार सांगतात की अर्थापत्ती प्रमाणही घ्या. अर्थापत्ती प्रमाण, अर्थापत्यादी अर्थापत्ती प्रमाण घ्या, उपमान प्रमाण घ्या, ही सगळी प्रमाणं घ्या. या प्रमाणांनी सर्वच म्हणजे 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, ही सगळी प्रमाण आहेत. शब्द प्रमाण वगैरे. तर या सर्वच प्रमाणांच्या द्वारा जेवढं काही जगत जाणलं जातं त्याला इदम शब्दाने सांगितलेलं आहे श्रुतीने, असा अर्थ. तर अर्थापत्ती प्रमाणाने सुद्धा जे जाणलं जातं, उदाहरणार्थ एखादा देवदत्त नावाचा पुरुष आहे समजा, आणि तो लठ्ठ आहे. पिनो, त्याला संस्कृतमध्ये पिनो म्हणतात. पीनः म्हणजे लठ्ठ. पिनो देवदत्त, लठ्ठ देवदत्त, दिवा न भुंगते, दिवसा जेवण करत कुणाला कधीही दिसला नाही, पण लठ्ठ आहे. लठ्ठतेची तर प्रत्यक्षता व्हायला लागली, परंतु जेवण करताना दिसला नाही कोणालाच दिवसा. मग कल्पना करावी लागते की पुष्टी तर जेवण केल्याशिवाय येणार नाही, मग रात्रौ भुंगते, ही कल्पना करावी लागते. याला म्हणायचं अर्थापत्ती प्रमाण. अशा अर्थापत्ती प्रमाणाने सुद्धा काही कल्पना जी केली गेली, हे सुद्धा जगद अंतःपातीच आहे. बरोबर ना. रात्रीचं भोजन मग काय झालं, अर्थापत्ती प्रमाणावरून कळलं. मग अर्थापत्ती प्रमाणाने जे कळलं रात्रीचं भोजन, ते सुद्धा काय जगद अंतःपातीच आहे. इदम शब्दाचा अर्थ होईल असा अर्थ. एखाद्यानं विचारलं समजा, गाय कशाला म्हणतात तो, गाय कशी असते, वनामध्ये निघाला, नाही गवय कसा असतो असं विचारलं, गवय. मग त्या वनस्थ पुरुषाने सांगितलं गोसदृशः गवयः, गायीसारखा दिसतो त्याला काय म्हणायचं, गवय. गायीसारखाच असतो जवळजवळ, पण गाय नसतो. बरोबर ना. सदृश शब्दाचा अर्थच तो आहे. तद भिन्नत्वे सती तद्गत भूयो धर्मवत्वम सादृश्यम. सादृश्य शब्दाचा अर्थ न्यायशास्त्रकारांनी केला आहे. त्याच्याहून भिन्न असतं पण त्याच्यातील अनेक गुण असतात, त्याला म्हणायचं सादृश्य. गायीहून भिन्न आहे पण गायीचे अनेक गुण त्या प्राण्यामध्ये आहेत, म्हणून म्हणायचं सादृश्य. गवय हा कसा आहे, गायीसारखा, सदृश. मग अरण्यामध्ये गेला, त्याला दिसला गायीसारखा एक प्राणी, पण अशी गाय नसते बरं का, गायी माहिती आहे मला, गाय अशी नाही, पण जवळजवळ हा गायीसारखाच आहे. कळालं, मग हा गवय असला पाहिजे. याला काय म्हणायचं, उपमान प्रमाण. उपमान प्रमाणानेही त्याला उपमिती झाली. बरोबर ना. उपमान प्रमाणाने सुद्धा जे कळलं त्याला इदम शब्दानेच सांगितलं गेलं, मग त्याला जगद अंतःपातीस माना. असं सर्वच प्रमाणांनी जे जे कळतं ते काय आहे, जगद अंतःपाती आहे. त्याला इदम शब्दाने श्रुतीने सांगितलेलं आहे. यावत किंचित याचा अर्थ आहे सगळं जगत जे जाणल्या जातं ते सदैव सौम्य या श्रुतीमधील इदम या पदाने श्रुतीने सांगितलेलं आहे. इदम शब्दाचा अर्थ हे संपूर्ण जगत असा याचा अर्थ होतो. एवं इदम शब्दस्य अर्थमाभिधाय इदानीं ताम श्रुतीम स्वयमेव अर्थतः पठती. अशा प्रकारे इदम शब्दाचा अर्थ सांगून झाल्याच्या नंतर आता ग्रंथकार त्या श्रुतीचाच अर्थतः अनुवाद किंवा पठन या ठिकाणी करतायत. त्या श्रुतीचा अर्थ काय आहे नेमका, तोच अर्थ त्या श्रुतीचा स्वतः विद्यारण्य स्वामी मूळ ग्रंथातून 19व्या श्लोकामध्ये सांगतायत. सदैव सौम्य इदमग्र आसीत एकमेवाद्वितीयम या श्रुतीचा अर्थ पूर्ण सांगतायत ग्रंथकार. इदं सर्वं पुरा सृष्टे रेकमेवाद्वितीयकम् सदैवासीन्नामरूपे नास्तामित्यारुणेर्वचः. इदं सर्वं पुरा सृष्टेरेकमेवाद्वितीयकं
सदैवासी नामरूपे नास्तामित्यारुणेर्वचः इदं सर्वं प्रासृष्टेकमिवाद्वितीयकं सदैवासि नामरूपे नास्तामित्यारुणेर्वचः इदं सर्वं प्रासृष्टेकमिवाद्वितीयकं सदैवासि नामरूपे नास्तामित्यारुणेर्वचः इदं सर्वं पुरा सृष्टेः एकम् एव अद्वितीयकं सत् एव आसीत् नामरूपे न आस्ताम् इति आरुणेः वचः इदं सर्वं सृष्टेः पुरा एकम् एव अद्वितीयकं सत् एव आसीत् नामरूपे न आस्ताम् इति आरुणेः वचः इदं सर्वं इदं शब्दाचा अर्थ असणारं संपूर्ण हे जगत प्रमाणांनी युक्तीने जाणल्या जाणारं हे संपूर्ण विश्व सृष्टेः पुरा उत्पत्तीपूर्वी एकम एव अद्वितीयकम एकच होतं अद्वितीय असणारं जे सत्तत्व होतं एव आसीत तद्रूपच होतं म्हणजे हे जगत त्या ब्रह्माहून भिन्न नव्हतं नामरूपे न आस्ताम महाप्रलयामध्ये त्या काळामध्ये जेव्हा जगत झालं नव्हतं उत्पन्न तेव्हा नामरूप नव्हतीच इति आरुणेर्वचः अशा प्रकारचं आरुणी ऋषींचं वचन आहे उद्दालक ऋषींचं हे वचन आहे टीका बघा अरुणस्य अपत्यम आरुणी उद्दालकः तस्य वचनम इत्यर्थः अरुण ऋषींचे पुत्र अपत्य त्यांना म्हटलं जातं आरुणी त्यांचं दुसरं नाव आहे उद्दालक मुनी उपनिषदांमध्ये यांच्या कथा आलेल्या आहेत तस्य वचनम या उद्दालक मुनींचं हे वचन वाक्य आहे आपल्या शिष्याला सांगितलेलं काय की हे संपूर्ण विश्व उत्पत्तीपूर्वी ब्रह्मरूपच होतं ते ब्रह्म एकम एव अद्वितीय असं होतं समजलं ना असा त्या श्रुतीचा अर्थ आहे एकमेवाद्वितीयम् इति पदत्रयेन सद्वस्तूनि स्वगतादि भेदत्रयं प्रसक्तं निवारयितुं लोके स्वगतादि भेदत्रयं तावत् दर्शयति आता एकम एव अद्वितीयम अशा तीन पदांच्या द्वारा त्या सद्वस्तूच्या ठिकाणी तीन प्रकारच्या भेदांची व्यावृत्ती केलेली आहे श्रुतीने एकम एव अद्वितीय अशी तीन पद आहेत ना तीन एका पदाने एका भेदाची व्यावृत्ती केली म्हणजे परमात्मा वस्तूच्या ठिकाणी स्वगत भेद नाही एकम पदाने सांगितलं परमात्मा वस्तूला सजातीय भेद नाही एव पदाने सांगितलंय आणि परमात्मा वस्तूच्या ठिकाणी विजातीय भेदही नाही कारण ते अद्वितीय पदाने सांगितलंय असं तीन पदांनी सद्वस्तूच्या ठिकाणी पूर्वपक्षीद्वारा वगैरे आरोपित केल्या गेलेले जे काही स्वगतादी भेदत्रय असतात त्यांचं निराकरण करण्यासाठी बरोबर ना श्रुती मातेने जे एकम एव अद्वितीयम अशी तीन पदं वापरून तीनही प्रकारच्या भेदांची व्यावृत्ती केलेली आहे हे सांगायचं आहे आणि त्याकरिता अगोदर मग स्वगत भेद म्हणजे काय सजातीय भेद म्हणजे काय विजातीय भेद म्हणजे काय हे कळालं पाहिजे म्हणून ग्रंथकार त्या भेदांची व्याख्या करतायत दृष्टांतासह श्लोक नंबर 20 वृक्षस्य स्वगतो भेदः पुत्र पुष्प फलादिभिः वृक्षांतरात् सजातीयो विजातीयशिलादितः वृक्षस्य स्वगतो भेदः वृक्षस्य स्वगतः भेदः पत्र पुष्प फलादिभिः वृक्षांतरात् सजातीयः विजातीयः शिलादितः अगोदर व्याख्या बघा कारण इथं व्याख्या नाही दिल्या दृष्टांत दिलाय फक्त वृक्षाचा स्वगत भेद आहे आपल्या पत्र पुष्प फलादिकांच्या बरोबर स्वगत भेद म्हणजे काय स्वस्मिन स्वगत स्वस्मिन गतः भेदः इति स्वगतः अवयवकृतः इत्यर्थः याच्यावरची टीका करतो मी रामकृष्ण टीका तर नाही कृष्ण टीका करतो समजलं ना स्वस्मिन गतः इति स्वगतः सच आसव भेदश्च इति स्वगत भेदः अवयवकृतः इत्यर्थः अशीच भाषा असते का नाही टीकाकारांची स्वतःच्याच अवयवांच्या बरोबर असलेला आपलाच भेद याला काय म्हणायचं स्वगत भेद
आता ह्या देहामध्ये हात वेगळा, हात वेगळे आहेत, पाय वेगळे आहेत, डोळे वेगळे आहेत, नाक वेगळं आहे. एकाच देह एकच आहे, देही एक आहे, देह एक आहे, पण त्याचे अवयव भिन्न भिन्न आहेत की नाही. मग या देहाचा आपल्या अवयवाबरोबर असलेला अवयवी भेद, याला काय म्हणायचं? स्वगत भेद. अवयवांबरोबर असलेला भेद स्वगत भेद. त्यानंतर सजातीय भेद म्हणजे काय? सजातीय, जातीयेन सह वर्तते इति सजातीय. आपल्या जातीचा, बरोबर ना, आपल्या जातीच्या पदार्थाबरोबर जो आपला भेद, त्याला काय म्हणायचं? सजातीय भेद. दोन ब्राह्मण आहेत, दोघंही ब्राह्मण जातीचेच आहेत, दोन क्षत्रिय आहेत, भिन्न भिन्न आहेत की नाही? त्यांच्या जाती एक आहेत, पण ते पुरुष एक आहेत का? नाही, वेगवेगळे आहेत. यांना म्हणायचं सजातीय भेद. विजातीय म्हणजे काय? विरुद्ध जातीच्या पदार्थाबरोबर, व्यक्तीबरोबर असणारा भेद. एक ब्राह्मण आहे तर एक शूद्र आहे, याला काय म्हणायचं? विजातीय भेद आहे हा. इथं दृष्टांत सांगतायत बघा. वृक्षस्य स्वगतः भेदः, वृक्षाचा स्वगत भेद, अवयवकृत भेद आहे. कुणाबरोबर? पत्र पुष्प फलादी. त्या वृक्षाला पानं आहेत, फुलं आहेत, फळं लागलेले आहेत, फांदे आहेत, खोड आहे, वेगवेगळे. त्याच्याबरोबर जो भेद आहे त्याला म्हणायचं त्या वृक्षाचा आपल्या अवयवांबरोबर असलेला स्वगत भेद. वृक्षांतरात सजातीय, अन्य वृक्षाबरोबर जो भेद आहे या वृक्षाचा, याला म्हणायचं सजातीय. दोन वृक्षच आहेत, समजा आंब्याची दोन झाड आहे, दोन्ही आंब्याचीच आहेत. याची जात काय आहे? तीच आहे. ज्या जातीचा हा आंबा आहे त्याची जाती आहेत ना, हापूस आंबा म्हणा त्याला, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये प्रसिद्ध असणारा तो लंबगोळा, काय म्हणतात त्याला? केशर, केशर आंबा म्हणा, सर्वत्र आता प्रसिद्ध झाला आहे. केशर आंबा, हे केशर आंब्याचंच झाड आहे, ते केशर आंबे, जात एकच आहे, व्हरायटी एकच आहे, पण दोन झाडं एक आहेत का? एक नाही ना. नाही तर एक झाड लावलं की 500 झाडाचं फळ मिळतं का? झाडं वेगवेगळी लावावी लागतात, दोन्ही एक होत नाहीत. याचा अर्थ दोन झाडं भिन्न आहेत. बऱ्याचदा ह्या झाडाला ते झाड सगळं एकच असून सुद्धा या झाडाला फळं कमी, त्याला जास्त लागली, असंही होतं. भेद आहे की नाही? भेद आहे. याला म्हणायचं सजातीय भेद. आणि विजातीय शिलादित, त्या वृक्षाचा शिलादिकांबरोबर, म्हणजे दगड आहे, माती आहे वगैरे, शिळा एखादी आहे दगडाची, त्या दगडाच्या शिळेबरोबर जो वृक्षाचा भेद आहे तो कोणता? विजातीय भेद. वृक्षाचा आपल्या अवयव, पत्र पुष्प फलादिकांबरोबर स्वगत भेद. त्या वृक्षाचा अन्य वृक्षाबरोबर सजातीय, त्याच वृक्षाचा शिलादिकांबरोबर विजातीय भेद. पण शिळा वेगळ्या जातीची आहे, दगडाची येते, तिथं पत्थरत्व आहे, शिलात्व जाती आहे, आणि इकडे काय? वृक्षत्व जाती आहे. म्हणून भिन्न जातीमध्ये हा झालेला भेद विजातीय भेद आहे, असा याचा अर्थ. एवं अनात्मनि भेदत्रयं प्रदर्श सद्वस्तूनि अपि प्रसक्तं तद भेदत्रयं श्रुतीः पदत्रयेन निवारयति इत्या. अशा प्रकारे अनात्म वस्तूच्या ठिकाणी एखाद्या, म्हणजे वृक्षामध्ये दृष्टांतादाखल जो वृक्ष सांगितला त्या ठिकाणी हे तीन भेद कसे असतात हे प्रदर्शित करून झाल्याच्या नंतर सद्वस्तूनि प्रसक्तम भेदत्रयम, सद्वस्तूच्या ठिकाणी, परमात्म वस्तूच्या ठिकाणी हे तीन भेद आहेत असं जेव्हा पूर्वपक्षीकडून वगैरे आरोप केला जाईल, ते प्राप्त होतील, बरोबर, त्यावेळेला श्रुती माता तीन पदांनी या तीन भेदांचं निवारण कसं करते हे ग्रंथकार आता पुढच्या श्लोकामध्ये सांगताय. तथा सद्वस्तुनो भेद त्रयं प्राप्तं निवार्यते ऐक्यावधारणद्वैत प्रतिषेधैस्त्रिभिक्रमात्. तथा सद्वस्तुनो भेद त्रयं प्राप्तं निवार्यते ऐक्यावधारणद्वैत प्रतिषेधैस्त्रिभिक्रमात्. तथा सद्वस्तुनो भेद त्रयं प्राप्तं निवार्यते ऐक्यावधारणद्वैत प्रतिषेधैस्त्रिभिक्रमात्. सद्वस्तुनो भेद त्रयं प्राप्तं निवार्यते.
तथा सद्वस्तुनः भेदत्रयं प्राप्तं निवार्यते ऐक्य अवधारण द्वैत प्रतिषेधैः त्रिभिः क्रमात्. तथा त्याचप्रमाणे म्हणजे मागे ज्याप्रमाणे वृक्ष या वस्तूच्या ठिकाणी 3 भेद कसे असतात हे सांगितलं, त्याप्रमाणे सद्वस्तुनः प्राप्तं भेदत्रयं, सद्वस्तूच्याही ठिकाणी प्राप्त झालेले 3 भेद, म्हणजे कोणी जर म्हणेल की आहेत तर असा अर्थ, बरोबर. पूर्वपक्षी वगैरे जर म्हणेल की सद्वस्तूलाही 3 भेद आहेत, तर मग श्रुती माता सांगते ऐक्य अवधारण द्वैत प्रतिषेधैः त्रिभिः क्रमात् निवार्यते. ऐक्य, अवधारण आणि द्वैताचा प्रतिषेध या अर्थाच्या 3 शब्दांनी क्रमाने श्रुतीमातेने 3ही प्रकारच्या भेदांची व्यावृत्ती केलेली आहे. तर क्रमाने कसं घ्यायचं बघा. ऐक्य या अर्थाचा शब्द श्रुतीमध्ये आहे एकम, एकम एव अद्वितीय अशी 3 पद आहेत, बरोबर. तर एकम पदाने काय सांगितलं आहे? ऐक्य. अवधारण आपलं एकम एव, एव शब्दाने काय सांगितलं आहे? अवधारण, म्हणजे निश्चय करतो की नाही आपण. एव म्हणजे चकार असतो, चकार काय करतो? निश्चय करून देतो, अवधारण करतो. आणि एकम एव अद्वितीय, अद्वितीय पदाने श्रुतीने काय सांगितलं आहे? द्वैत प्रतिषेध. अद्वितीय म्हणजे द्वितीय रहित, द्वैत रहित असा अर्थ, द्वैताचा प्रतिषेध केला. असं एकम एव अद्वितीय अशा 3 पदांनी ऐक्य, अवधारण आणि द्वैत प्रतिषेध हे अर्थ श्रुतीने सांगितलेत. आणि या 3 अर्थांनी काय केलंय? 3ही प्रकारच्या भेदाची व्यावृत्ती केलेली आहे. ते कशी ते पुढे येणार आहे. वस्तुत्व सामान्यात अनात्मनि इव सद्रूप आत्मवस्तूनि अपि प्रसक्तं स्वगतादि भेदत्रयम् ऐक्य अवधारण द्वैत प्रतिषेध अभिधायकैः एकम एव अद्वितीयम् इति त्रिभिः पदैः क्रमेण निवार्यते इत्यर्थ. वस्तुत्व सामान्यात, वृक्ष ही जशी एक वस्तू आहे तशी आत्मा सुद्धा काय? वस्तूच आहे. वस्तूच आहे तो नाही. तर वृक्षाच्या ठिकाणी जर 3 भेद असतील वस्तू असल्यामुळे, तर आत्मा सुद्धा वस्तूच आहे एक प्रकारे. आत्मा सुद्धा काय? एक प्रकारे वस्तूच आहे तो सुद्धा. मग वस्तू असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी 3 भेद आहेत का? अशा प्रकारची जर कोणी शंका घेईल तर स्वगतादि भेदत्रयम हे 3ही प्रकारचे भेद ऐक्य, अवधारण आणि द्वैत प्रतिषेध या अर्थाचे, बरोबर ना, यांचे अभिधायक शब्द कोण आहेत? एकम एव अद्वितीयम हे श्रुतीतील शब्द. एकम एव अद्वितीयम या अभिधायक शब्दांनी अभिधेय अर्थ, अर्थ काय सांगितला? ऐक्य, अवधारण आणि द्वैत प्रतिषेध, बरोबर. या अर्थांनी श्रुतीमातेने एकमेव अद्वितीयम या पदांनी क्रमाने काय केलंय? निवार्यते, भेदत्रयम निवार्यते स्वात्मनी, आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त झालेले 3ही प्रकारचे भेद निवारण करते. कोण? श्रुती माता. कोणत्या शब्दांनी? एकम एव अद्वितीयम या शब्दांनी. समजतंय ना? असा याचा अर्थ आहे. हे सगळं माहिती पाहिजे. हा विषय खूप चिंतनीय आहे, महत्त्वाचा आहे. अनेक अभंगांवर याचं चिंतन आपल्याला करता येतं. परमात्मा एकच आहे, परमात्म्याच्या ठिकाणी भेद नाही, अभेद आहे. परमात्मा अभिन्न आहे, एकच आहे. हा विषय सांगताना परमात्म्याला कोणाचाच विरोध होत नाही. परमात्मा कसा निरवयव आहे, स्वगत भेदरहित आहे, सजातीय भेदरहित आहे, विजातीय भेदरहित आहे, कसा आहे वगैरे, हे एक वेदांतातील नेहमी येणारे विषय असतात. हे आपल्याला तयार झाले पाहिजे. त्यासाठी हा विषय इथं आलेला आहे. हा विषय त्यासाठी तयार पाहिजे. सद्वस्तुनः तावन्न स्वगत भेदः शंकितुं शक्यते अस्य निरवयवत्वादिति आह. त्या सद्वस्तूच्या ठिकाणी, परमात्मा वस्तूच्या ठिकाणी, आपल्याच आत्मवस्तूच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. शंकितुं न शक्यते, शंकाही घेणं शक्य नाही म्हणतात. शंकाच घेऊ नका की आत्म्याला स्वगत भेद आहे की नाही. शंका सुद्धा घेऊ नका. का? अस्य निरवयवत्वाद, कारण आत्मा हा कसा आहे? निरवयव आहे. म्हणून बघा, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. जेव्हा जेव्हा द्वैत आपल्याला प्राप्त होतं तेव्हा तेव्हा संसार भय आपल्याला प्राप्त होतं. ज्ञानोबराय म्हणतात. त्या ओवीचं स्पष्टीकरण करण्यासाठी हे माहितीच पाहिजे. मग आपल्याला जर संसाराचं भय निवृत्त करायचं असेल तर आपल्याला अभेद कळायला पाहिजे. भेद नको, द्वैत नको. द्वितीयाद्वय भयम भवती, अभयम वै जनक प्राप्तोसी. अभयम जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आत्मस्वरूपाचीच प्राप्ती झाली पाहिजे. आत्मस्वरूपच कळालं पाहिजे. कारण इथंच अभेद आहे. कोणताही भेद नसणं आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आहे. बाकी संपूर्ण विश्वातील कोणत्याही पदार्थाला कोणता तरी भेद आहेच.
स्वगत भेद तरी असेल, सजातीय भेद असेल, विजातीय भेद असेल, आणि भेद म्हणलं की दुःख आलं. मग दुःखातून निवृत्त व्हायचं आहे, सुख प्राप्त करायचं आहे, तर भेद गेला पाहिजे. मग भेद कुठं जातो? आत्मस्वरूप अवस्था एषा ब्राह्मी स्थिती प्रार्थ हे झाल्याशिवाय होत नाही. मग ती ब्राह्मी स्थिती किंवा त्या अवस्थेमध्ये महापुरुषाला, संत महात्म्यांना, तुकोबरायांना, ज्ञानोबरायांना का भीती नाही? कारण ते अभयाला प्राप्त झाले. का प्राप्त झाले? कारण ते भेदातून निवृत्त झाले. का निवृत्त झाले? कारण त्यांनी या तीनही प्रकारच्या भेदाची व्यावृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशी आहे ते जाणलं, ते आत्मस्वरूप झालेत. म्हणून संतांना भीती नाही. सांग गड्या भीती कोणाची? तिथं कुठला भेदच नाही आहे. त्यामुळं तर आत्मवस्तूच्या ठिकाणी स्वगत भेद कसा नाही ते या श्लोकामध्ये ग्रंथकार आता अगोदर सांगतायत. बघा श्लोक नंबर 22. सतो नावयवाशंक्यास् तदंशस्या निरूपणात् नामरूपेण तस्यांशौ तयोरद्याप्यनुद्भवात् सतो नावयवाशंक्यास् सतः न अवयवाः शंक्याः तदंशस्य अनिरूपणात् नामरूपे न तस्य अंशौ तयोः अद्यापि अनुद्भवात्. सतः अवयवाः शंक्याः न, सतच्या ठिकाणी अवयव आहेत अशी शंकाच करू नये. कारण ते कसं आहे? निरवयव आहे. तिथं कोणता अवयव सांगितलं तुम्ही आत्मस्वरूपाला? व्यापक आहे ते आत्मतत्व. आता ते व्यापनोती ते आत्मा, ब्रहणात ब्रह्म व्यापक आहे, आणि व्यापकामध्ये कोणत्याही प्रकारचे अवयव नसतात. तद अंशस्य अनिरूपणात. का त्याला अवयव नाहीत? कारण त्याच्या ठिकाणी कोणत्याही अंशाचं निरूपण श्रुतीने केलेलं नाही. अंशस्य अनिरूपणात. अंश म्हणजे अवयव. त्याला कुठला एखादा अंश आहे, अवयव आहे असं श्रुतीमध्ये, वेदामध्ये निरूपण केलेलं नसल्यामुळे आत्मस्वरूपाला अवयव नाहीतच. त्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अवयवाची शंकाच घेऊ नये. नामरूपे तस्य अंशौ न. पूर्वपक्षी म्हणतो नामरूप हे त्याचे अंश मानले तर? उत्तर आहे न, नाही. तयोः अद्यापि अनुद्भवात. कारण महाप्रलयामध्ये अजून ते उत्पन्नच झाले नाही. कोण? नामरूप. तिथला विषय चालला आहे. सदैव सौम्य इदमग्र आसीत. जगत उत्पत्तीच्या पूर्वीचा विषय चालला आहे की तेव्हा ते सत्तत्व कसं होतं? एकमेव अद्वितीय असं होतं. एकम शब्दाने सांगितलं की ते एकच होतं. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता, स्वगत भेदही नव्हता. का नव्हता? कारण त्याला अवयव नव्हता. म्हटले आता नामरूप आहेत तशी ते नामरूप त्याचे अवयव मानले तर अरे बाबा, अजून जगच उत्पन्न झालं नाही, मग हे नामरूप त्याचे अवयव कसे होतील? असा एक अर्थ. समजलं ना? आणि जरी आत्ता म्हटलं तर वर्तमान काळात आत्ता नामरूप आहेत त्याचे अवयव, तर आत्ता सुद्धा त्याचे अवयव आहेत का हे नामरूप? नाही. का नाही? हे नामरूप नाहीत का आता? आहेत. आता तरी आहेत ना. मग हे सत्व, आता जे सत्तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, चैतन्य आहे, त्याचे हे अवयव मानले तर नाही का चालणार? नाही चालत. का नाही चालत? कारण हे कसे आहेत? अध्यारोपित आहेत, म्हणजे मिथ्या आहेत, म्हणजे कल्पित आहेत. आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी लाभ, हानी, द्वैत निर्माण करू शकत नसतो. हा नियम आहे. कल्पित पदार्थ कुठं काय त्याला अवयवमान करेल का? रज्जूवर सर्प भासला, मग त्या सर्प हा काय त्या रज्जूचा अवयव आहे का? बरोबर ना? सर्प हा त्या रज्जूचा एखादा अवयव बनू शकतो का? नाही बनू शकतो. कल्पित पदार्थ कोणाचा अवयव बनू शकत नसतो. बघा आता टीका. नामरूपयोः सद अवयवत्वम किम न स्यात्. नामरूपांच्या ठिकाणी त्या सद्वस्तूचा अवयवत्व का नाही होणार? इति आशंक्य उत्तर देतायत. सृष्टेः पुरा तयोः अभावात न सदंशत्वम इत्याह. सृष्टी उत्पत्ती होण्याच्या पूर्वी त्या नामरूपाचा अभावच असल्यामुळे ते त्या सत्तत्वाचे अंश होऊ शकत नाहीत, अवयव होऊ शकत नाही. पुढं आता कुतः नामरूपयोः अभावः इति आशंक्य आह. नामरूपाचा अभावच तेव्हा का होता हो? महाप्रलयामध्ये कशामुळे अभाव होता अशी शंका घेतली आणि त्याचं आता उत्तर देत आहेत पुढच्या श्लोकामध्ये.
नामरूपोद्भवस्यैव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा न तयोरुद्भवस्तस्मान् निरंशं सद्यथा वियत् नामरूपोद्भवस्यैव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा न तयोरुद्भवस्तस्मान् निरंशं सद्यथा वियत् नामरूपोद्भवस्यैव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा न तयोरुद्भवस्तस्मान् निरंशं सद्यथा वियत् नामरूपोद्भवस्यैव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा न तयोरुद्भवस्तस्मान् निरंशं सद्यथा वियत् नामरूपोद्भवस्य एव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा न तयोः उद्भवः तस्मात् न निरंशं सत् यथा वियत् नामरूपोद्भवस्य एव सृष्टित्वात् सृष्टितः पुरा तयोः उद्भवः न तस्मात् यथा वियत् तथा सत् निरंशम नामरूपोद्भवस्यैव सृष्टित्वात् नामरूपाचं प्राकट्य होणं उद्भव होणं उत्पत्ती होणं याला सृष्टी म्हणतात ना. जगत जगत म्हणजे काय नामरूप नामरूपाचं प्राकट्य म्हणजे सृष्टी जग आणि त्यामुळे सृष्टीतः पुरा तयोः उद्भवः न उत्पत्तीच्या पूर्वी सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी हे नामरूप तेव्हा नव्हतेच त्यांची उत्पत्तीच झाली नव्हती तेव्हाचा विषय चाललाय. त्यामुळे त्या ठिकाणी नामरूपच नसल्यामुळे ते अंश ते अवयव त्या सद्वस्तूचे कसे होतील असं समजावून सांगतायत ग्रंथकार पूर्वपक्षाला. तस्मात म्हणून यथावियत ज्याप्रमाणे आकाश निरवयव आहे त्याप्रमाणे सत निरंशम सत्तत्व ब्रह्मतत्व निरंश म्हणजे निरवयव आहे आकाशाप्रमाणे. फलितमाह फलित सांगितलं प्रयोजन सांगितलं हे सगळं कशाकरता सांगतोय आम्ही याच्याकरिता की ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी अंश नाही अवयव नाही ते निरवयव आहे हे सांगितलं. अत्र अयम प्रयोग या ठिकाणी असा अनुमान करावा. सद्वस्तु स्वगत भेद शून्यम भवितुम अर्हती निरवयवत्वाद गगनवत हे अनुमान पाठ करायचे कीर्तनातून सांगायचे. लोक झोपले तरी अडचण नाही. किमान आळंदीसारख्या क्षेत्रामध्ये विद्वानांच्या पुढे जेव्हा कीर्तन असेल तेव्हा हे असे वरचे श्लोक म्हणायचे. स्वगत भेद रहित आत्मा ते सांगणारे त्याला एखादी श्रुती एक सदैव सौम्य इदमग्र आसीत एकम एव अद्वितीयम एकम पदाने अद्वितीय पदाने एव पदाने ह्या तीन पदांनी तीन भेदांची व्यावृत्ती केली श्रुतीप्रमाणे. एवढंच नाही तर विद्यारण्य स्वामी सांगतात. एवढंच नाही त्याच्यावरचे रामकृष्ण यती सांगतात आणि पुन्हा ते अनुमानातून सांगतात ते अनुमान असं आहे. एवढं सगळं सांगायचं. सद्वस्तू म्हणजे आत्मवस्तू स्वगत भेद शून्यम भवितुम अर्हते स्वगत भेद रहितच असणं शक्य आहे योग्य आहे असा अर्थ. कशामुळे निरवयवत्वात निरवयव असल्यामुळे निरवयव जीव जी वस्तू असते ते स्वगत भेद रहित असते. अवयव असतील तर स्वगत भेद ना पण अवयवच नाहीत निरवयव आहे त्यामुळे स्वगत भेद आत्मवस्तूला नाही. उदाहरण आहे गगन गगनवत म्हणजे आकाशाप्रमाणे. आकाशाला काही आहे का अंश आहेत का त्याला काही अवयव आहेत का नाही. त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. त्याप्रमाणे आत्मवस्तूच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. आता बघा पूर्वपक्षी म्हणतो मा भूत स्वगत भेद स्वगत भेद नसू द्या. अजून दोन भेद शिल्लक आहेत आमच्याकडं. सजातीय भेद किम नस्यात सजातीय भेद का नाही त्या सद्वस्तूला इति आशंक्य अशी शंका घेऊन उत्तर देत आहेत. तत् सजातीयम सदंतरम इति वक्तव्यम. त्या परमात्म्याच्या जातीचं दुसरं सत्तत्व सांगावं लागेल. मग अगोदर दोन ब्रह्म सांगावे लागतील दोन सत्तत्व सांगावे लागतील. हे एक सत्तत्व ते एक सत्तत्व. कसा एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाची सजातीय भेद आला तसं एका सत्तत्वाचा दुसऱ्या सत्तत्वाची सजातीय भेद येईल. पण कधी दुसरं सत्तत्व आधी आहे असं सिद्ध करावं लागेल. न तन निरूपयितुम शक्यते बट म्हणजे परंतु दुसरं सत्तत्व निरूपण करणं शक्य नाही. सतः वैलक्षण्य अभावात कारण सतच्या ठिकाणी विलक्षणता नसते. सत एकच असतं. सत्य त्रिकाल तिन्ही काळामध्ये असणं सत्तत्व बाधरहित असणं सत्यत्वम बाधराहित्यम असं लक्षण आहे. किंवा त्रिकाल अबाध्यत्वम सत्यत्वम तिन्ही काळामध्ये अबाधित असणारी वस्तू एकच असू शकते. अशी दोन दोन वस्तू असू शकत नाहीत.
म्हणून सतच्या ठिकाणी सत 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 काय सगळं एकच आहे ना. आहे 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 सत म्हणजे काय आहे 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 सगळं काय आहे एकच आहे, सेमच आहे असा अर्थ. त्यामुळं त्याच्यामध्ये काही भेद येत नाही. म्हणून सत सारखं दुसरं सत नाही. एको देवा, हा देव कसा आहे, एकच एक आहे असं. एव पदाचा अर्थ आता एव, एव शब्दाचा एकम एव, एक एक ब्रह्म आहे असं नाही, एकच ब्रह्म आहे. याला व्हायचं अवधारण. श्रुतीने एव पदाने काय केलंय, अवधारण केलंय, निश्चय करून सांगितलंय. ब्रह्म एक आहे असं नाही, एकच आहे असं निश्चित करून सांगितलंय. आणि याचा अर्थ दुसरं नाही ब्रह्म, दोन नाही, याचा अर्थ सजातीय भेद नाही असं एवकाराने सूचित केलंय श्रुतीने. तेच ग्रंथकार आपल्याला श्लोकातून सांगतायत. श्लोक नंबर 24. सदंतरम सजातीयम न वैलक्षण्यवर्जना नामरूपोपाधिभेदं विना नैव सतोभिदा. सदंतरं सजातीयं न वैलक्षण्यवर्जनात् नामरूपोपाधिभेदं विना नैव सतोभिदा. सदंतरम सजातीयम न वैलक्षण्यवर्जनात् नामरूपोपाधिभेदं विना न एव सतः भेदा. सजातीयम सदंतरम न वैलक्षण्यवर्जनात् नामरूपोपाधिभेदं विना सतः भेदा न एव. सजातीयम सदंतरम न, समान जातीचं अन्य सत नाही असा अर्थ. सदंतरम अन्यम सत इथे सदंतरम कर्मधारय समास होतो. अन्यम सत इथे सदंतरम दुसरं सत, अन्य सत, भिन्न सत, वेगळं सत. सजातीय असलेलं असं वेगळं सत नाहीच आहे, सत एकच आहे. त्यामुळं वैलक्षण्य वर्जनात एका सतमध्ये कोणत्याही प्रकारची विलक्षणता नसते. जसं हे पांढरं वस्त्रच आहे की नाही, पण पांढऱ्या वस्त्रातही वैलक्षण्य असतं. दुकानात बघा तुम्ही, श्वेत वस्त्र द्या, पांढरे कपडे घ्यायचे, तो आम्हाला वारकरी वेश शर्ट घ्यायचा आहे. मग त्यासाठी बघा तुम्ही ते खादीचे कपडे वेगवेगळे, ते रुबीचा तर थोडंसं निळं आणि पांढरं असलेलं पांढरं वस्त्रच, पण त्याच्यामध्ये विलक्षणता असते की नाही, असते ना. हो तर म्हणा. तसं सतच्या ठिकाणी विलक्षणता आहे का? नाही. हे सत वेगळं, घटामध्ये असणारं सत वेगळं आणि पटामध्ये असणारं सत वेगळं असं म्हणता येईल का? सत म्हणजे आहे. बरं, आहे 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 हे जे आहे ना त्याला म्हणायचं सत. संस्कृतमध्ये सत म्हणतात, मराठीत आहे म्हणतात. बरोबर ना. आहे पुस्तक आहे, घट आहे, पट आहे, वस्त्र आहे, मठ आहे. हे जे आहे 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 चाललंय ना, ह्याच्यामध्ये काय भेद आहे का? ह्याच्यातलं आहे वेगळं, त्याच्यातलं आहे वेगळं, काय भेद आहे सांगा? आहे आहे मध्ये काय भेद नसतो, वैलक्षण्य नसतं. याचा अर्थ सदंतरम अन्यम सजातीयम सत न अस्ति हे सिद्ध होतं. समजतंय ना. नामरूपोपाधी भेदम विना सतः भेदा नैव. म्हणले आहे ना भेद, काय? पुढे शंका केली बघा, शंका वाचून घेऊ. ननु घटसत्ता पटसत्ता इति सतः भेदः प्रतिभासते. ही घटाची सत्ता म्हणजे घटातलं आहे, पटसत्ता म्हणजे पटातलं आहे. समजतंय ना. इति सतः भेदः प्रतिभासते, असा सतचा भेद आम्हाला भासतोय. इति आशंक्य, अशी शंका घेऊन म्हणजे सतमध्ये सुद्धा असा भेद सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय कोण? पूर्वपक्षी नैयायिक. घटाकाश मठाकाशवत औपाधिको भेदः न स्वतः भाती इत्याह. उत्तर दिलंय, घटाकाश आणि मठाकाशाप्रमाणे औपाधिकच भेद आहे, स्वाभाविक भेद नाही, स्वरूपाने भेद नाही असं उत्तर दिलंय. समजा घट आकाश आहे, घटातलं आकाश. पटाकाश आपलं हे मठाकाश, मठातलं आकाश. मठातलं आकाश आणि घटातलं आकाश काय भेद नाही का? घट उपाधी लागलं म्हणून घटाकाश म्हटलं, फक्त आकाश तेच आहे. मठ उपाधीमुळं मठाकाश म्हटलं, नाव वेगळं आलं असलं थोडंसं तरी सुद्धा आकाश तत्वात काही भेद आहे का? वेगळं आहे का? नाही. आमच्या इकडचं आकाश जरा वेगळं आहे, तिथलं आकाश थोडंसं वेगळं आहे. बरोबर ना. वातावरणात जसा भेद असतो, कोकण वेगळं, मराठवाडा वेगळा, तसं म्हणले नाही, कोकणातलं आकाश वेगळं आहे आणि इकडचं आकाश वेगळं आहे असं कधी होतं का? आकाशात काय भेद आहे?
त्याप्रमाणे औपाधिक भेद आहे सतच्या ठिकाणी सुद्धा भेद आहे ना, पण कसा? उपाधिकृत. नामरूप उपाधी भेदम विना सतः भेदा न एव. नामरूप उपाधी शिवाय सतच्या ठिकाणी भेद नाहीच. म्हणजे उपाधिकृत भेद आहे आणि वास्तव अभेद आहे असा अर्थ. अत्र अयम प्रयोग, या ठिकाणी असा अनुमान आहे, सद्वस्तू सजातीय भेदरहितम भवितुम अर्हति उपाधी परामर्शमांतरेण अविभाव्यमान भेदत्वात गगनवत. हे एक अनुमान आलं आता सजातीय भेदरहितता सांगण्यासाठी. सद्वस्तू परमात्म वस्तू कशी आहे म्हटले? सजातीय भेदरहित आहे, सजातीय भेद नाही तिला. कशामुळं नाही? असंच असणं योग्य आहे. भवितुम अर्हति उपाधी परामर्शमांतरेण अविभाव्यमान भेदत्वात, म्हणजे उपाधीचा स्वीकार केल्याशिवाय भेद प्रतीतीला येत नाही म्हणून असा अर्थ याचा. बरोबर ना? उपाधीशिवाय भेद होत नाही म्हणून याचा अर्थ भेद आहे तो औपाधिक आहे आणि स्वरूपाने अभेद आहे आकाशाप्रमाणे. तसं सद्वस्तूच्या ठिकाणी पटाचा उपाधी लागला की पट सत्ता, पटह अस्ति, पटह सन असं म्हणायला लागलो. पट आहे. घटाचा उपाधी लागला त्या सत्तत्वाला की घटह अस्ति, घट आहे असं म्हणायला लागलो. आहे आपण ज्या वस्तूला लावू त्याचा उपाधी त्या आहेला लागला, वस्तूला त्या सतला लागला. उपाधीमुळं ते आहे वेगळं वाटतं, पण त्या उपाध्या वेगळ्या करा बरं, मग ते आहे सगळं काय एकच आहे असा अर्थ. उपाधिकृत भेद वास्तव अभेद असल्यामुळं सद्वस्तू सजातीय भेदरहितच आहे. गगनवत, पुन्हा दृष्टांत तोच आहे आकाशाप्रमाणे. दुसरं आकाश आकाशाला आहे का? आकाश एकच आहे की नाही? आकाशवत सर्वगतश्च नित्यहा. आकाशाप्रमाणे सर्वगत आहे आत्मा, त्यामुळं सजातीय भेदरहित आहे असा अर्थ. आकाश एकच आहे. घटामध्ये गेलं काय, ते मठामध्ये गेलं काय, आकाश एकच आहे. त्याप्रमाणे असला भेद तरी औपाधिक आहे, स्वरूपाने आकाशामध्ये अभेद आहे. तसं सद्वस्तूमध्ये सुद्धा घट आहे, पट आहे. हे आहे ज्याला लागलं त्या उपाध्या, घट पट इत्यादी उपाध्या भिन्न भिन्न असल्या, उपाध्यामुळं ते आहे या प्रतीतीमध्ये, आहेच्या ज्ञानामध्ये, त्या सत्तत्वाच्या ज्ञानामध्ये जरी भेद वाटायला लागला तरी तो औपाधिक आहे. उपाधी सोडल्या तर भेद सिद्ध होत नाही. वास्तव अभेद आहे, मग स्वरूपाने अभेद आहे. म्हणजे दुसरं सत नाही. मग दुसरं सत नाही, सत एकच आहे, एकच आहे असा अर्थ. बरं, एक नाही, कसं आहे? एकम एव, त्या एवचा अर्थ चालला आहे. एकच आहे, दुसरं नाहीच आहे. तर मग सजातीय भेद होईल का? नाही होणार. पूर्व पक्षी म्हणतो बरं ठीक आहे, आणखी एक भेद आहे आमच्याकडे. कोणता? तो तरी आता लावून बघतो, तो प्रयत्न करतो. सकाळी सांगितलं पूर्व पक्षी त्याला म्हणतात की जो सिद्धांताच्या विरोधी चालतो. सिद्धांतानं काहीतरी सांगितला की तो अडवण्याचाच प्रयत्न करतो, त्याला काय म्हणायचं? पूर्व पक्ष. भवतु तरी विजातीयात भेद. तर मग ठीक आहे, स्वगत भेद नसू द्या, सजातीय भेद नसू द्या, पण विजातीय भेद तरी असायला काय अडचण आहे त्या परमात्मा वस्तूला? इति आशंक्य, अशी शंका घेऊन उत्तर देत आहेत. सतः विजातीयम असत तस्य असत्वेन एव प्रतियोगित्व असंभवेन तत्प्रतियोगिकः अपि भेदः न अस्ति इति आह. हे पहा, समजावून सांगतात. सद्वस्तूला विजातीय भेद आहे असं म्हणणं आहे. कुणाचं? पूर्व पक्षीचं. समजतंय ना? सिद्धांती त्याला सांगतायत की विजातीय भेदही. कसं नाही? तर बघ, ऐक, समजून घे. सतच्या भिन्न जातीचं पाहिजे ना. मग विजातीय म्हणजे काय? दुसऱ्या जातीचं पाहिजे. एखादी वस्तू उपलब्ध पाहिजे, त्या वस्तूबरोबर मग या सद्वस्तूचा काय होईल? विजातीय भेद होईल. मग मला सांग, सतः विजातीयम किम? सतच्या विरुद्ध काय आहे? सतच्या भिन्न जातीचं काय आहे? असत. सतच्या विरुद्ध काय झालं? असत. त्याचं नावच आहे असत. असत म्हणजे अभाव, आणि तसे असत्वेन म्हणजे अभावेन, त्याचा अभावच असल्यामुळे तत्प्रतियोगिक, त्या अभावाने, बरोबर ना, अभावाच्या प्रतियोगीने केलेला हा विजातीय भेद सुद्धा आत्मवस्तूच्या ठिकाणी सिद्ध होईल का? वंध्यापुत्र भेद करील होय आत्मवस्तूला? नाही. एखाद्यानं आपल्याला भेद केला आहे, बरोबर. कोणी भेद केला? माझं वैर आहे म्हटले. कोणाबरोबर शत्रुत्व आहे? वंध्यापुत्राबरोबर. असं कधी शक्य आहे का? जी वस्तू नाहीच ती भेद करील का?
हेच सांगायचं आहे की नाही ती वस्तू असत. असत शब्दाचे दोन अर्थ होतात. एक त्रैकालिक अत्यंताभाव रूप वस्तू, समजतंय ना, आणि दुसरा असत शब्दाचा म्हणजे वंध्यापुत्राप्रमाणे शशशृंग वगैरे असा असत शब्दाचा एक अर्थ. नसत येते असत. सत म्हणजे असणं, असत म्हणजे नसणं म्हणजे अभाव असा अर्थ. आणि असत शब्दाचा दुसरा अर्थ आहे सद्विलक्षण. सद असद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये जे सद्विलक्षण आहे ना त्याला म्हणायचं असत. सद्विलक्षण, सतहून जे विलक्षण आहे, भिन्न आहे, वेगळं आहे, त्याला काय म्हणायचं? असत. म्हणजे बाधयोग्य असा अर्थ होतो असत शब्दाचा. सद्विलक्षण म्हणजे काय? बाधयोग्य म्हणजे कल्पित म्हणजे मिथ्या. मग मिथ्या पदार्थ सद्वस्तूला विजातीय भेद करील का? मिथ्या तो तर आपला नियमच आहे. कल्पित म्हटलं की विषय संपला. ते कोणाला काही भेद करीत नाही, द्वैत करीत नाही, काय नाही, काहीच नाही. फक्त प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही, असा याचा अर्थ आहे. म्हणून तत्प्रतियोगिक अपि भेद नास्ति इति आह. तत्प्रतियोगिक म्हणजे काय? असत्व प्रतियोगिक. असत्व आहे प्रतियोगी ज्या भेदाचा, ज्या अन्योन्याभावाचा, बरोबर ना, ज्या विजातीय भेद. विजातीय भेद म्हणजेच अन्योन्याभाव असतो. तर विजातीय भेदाचा प्रतियोगी कोण आहे? असत. तर ते असत वस्तू नाहीच आहे पहिली गोष्ट. बरं, आहे तर कल्पित मिथ्या आहे. त्यामुळं ती कल्पित मिथ्या असलेली किंवा अभावरूपच असलेली वंध्यापुत्राप्रमाणे असत वस्तू, जगतरूपी वस्तू ही आत्मवस्तूच्या ठिकाणी विजातीय भेद निर्माण करायला समर्थ नाही. समजतंय ना? असं उत्तर देत आहेत पुढच्या श्लोकामध्ये. विजातीयमसत्तत्तु न खल्वस्तीति गम्यते नास्यातः प्रतियोगित्वं विजातीयाद्भिदा कुतः. विजातीयमसत्तत्तु न खल्वस्तीति गम्यते. विजातीयम असत तत्तु न खलु अस्ति इति गम्यते न अस्यातः प्रतियोगित्वं विजातीयाद् भिदा कुतः. विजातीयम असत. सच्चा विजातीय कोण आहे? असत. बरोबर ना? विरुद्ध जातीचा. सच्चा विरोधी कोण आहे? प्रतियोगी कोण आहे? असत. तत्तु न अस्ति. तत्तु अस्ति इति न खलु गम्यते. ती असत वस्तू आहे असं जाणल्या जात नाही. न गम्यते, न्यायते असा अर्थ. आता म्हणून अस्य प्रतियोगित्वम न, याला प्रतियोगीच नाही ना कोणी. मग याला मग कुस्ती खेळायची, पण कोणी प्रतियोगी प्रतिस्पर्धीच नाही ना विरोध करायला. मग कसं काय याला सत्वस्तूला प्रतियोगीच नाही, विरोधीच नाही, विजातीय भेद करण्यासाठी पुढं वस्तूच उपलब्ध नाही. विजातीयात भेदा कुतः. मग विजातीय भेद त्या आत्मवस्तूला असेलच कसा? अशा प्रकारे त्याचंही खंडन केलं. म्हणजे आत्मवस्तूच्या ठिकाणी विजातीय भेद सुद्धा नाही. ज्यानं विजातीय भेद करायचा ते जे सद्भिन्न असणारं असत आहे, जे कल्पित आहे, मिथ्या म्हणा, त्याला अभावरूप म्हणा, ते कधीही आत्मवस्तूला भेद निर्माण करू शकत नाही. म्हणजे विजातीय एक वाक्य ध्यानात ठेवायचं काय की जसं अवयवांमध्ये स्वगत भेद होतो, अवयववान पदार्थाला स्वगत भेद असतो, बरोबर. समान जातीच्या पदार्थामध्ये सजातीय भेद असतो. आणि समान सत्तेतील आणि विरुद्ध जातीतील पदार्थामध्ये विजातीय भेद असतो. कायमस्वरूपी ध्यानात ठेवा हे वाक्य. काय? समान सत्तेतला पदार्थ पाहिजे आणि तो पुन्हा विरुद्ध जातीचा पाहिजे. समजा आता व्यावहारिक 3 सत्ता आहेत ना, पारमार्थिक, व्यावहारिक, प्रातिभाषिक. आता व्यावहारिक सत्तेमध्ये आपण आहोत. मी मनुष्य आहे, तुम्ही मनुष्यच आहेत, समान जात झाली. मी मनुष्य आहे हे पुस्तक आहे, पुस्तकत्व मनुष्यत्व, पण दोन्ही व्यावहारिक सत्तेत आहेत, बरोबर ना. व्यावहारिक सत्ता एक, सत्ता समान आहे आणि जाती विषम आहे, त्या ठिकाणी विजातीय भेद होतो. सत्ता समान आहे, जाती भेद आहे, जाती वेगवेगळी झाली दोन्हीची, पुस्तकत्व मनुष्यत्व, म्हणून इथं विजातीय भेद झाला.
समजतंय? तसं परमात्म वस्तूला विजातीय भेद होण्यासाठी या दोन गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजे. पहिली गोष्ट, परमात्म वस्तू ज्या सत्तेमध्ये आहे त्या सत्तेतला दुसरा पदार्थ पाहिजे आणि तो दुसरा पदार्थ विरुद्ध जातीचा पाहिजे, तर त्या ठिकाणी विजातीय भेद होईल. परमात्म वस्तू कुठल्या सत्तेमध्ये? पारमार्थिक सत्तेमध्ये किती पदार्थ असतात? एकच आहे. दुसरं पारमार्थिक सत्ता नाहीच आहे, बरोबर ना? समान सत्तेमध्ये आहे का? नाही. मग परमात्म्याहून भिन्न जे जगत आहे ते कुठल्या सत्तेमध्ये? प्रातिभासिक सत्तेमध्ये आहे. परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये. मग सत्ता भेद असेल तर भेद कसा होईल? स्वप्नामध्ये तहान लागलेली आहे तर जागृतीतला उशाचा तांब्या काय कामाचा आहे? नेहमी ऐकतो ना आपण, स्वप्नामध्ये दुःख झालं, जाग झाला, संपला विषय. कारण अवस्था भेद आहे, सत्ता भेद आहे. त्या सत्तेमध्ये, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, हा नियम आहे. मग परमात्म वस्तूला विजातीय भेद होण्यासाठी त्या परमात्म वस्तूच्या समान सत्तेतला दुसरा पदार्थच नाही. दुसरा पदार्थ आहे तो प्रातिभासिक सत्तेतला आहे. आणि म्हणून सत्ता भेद असल्यामुळं परमात्म भिन्न कोणतीही वस्तू जगदंतःपाती परमात्म्याला विजातीय भेद निर्माण करू देऊ शकत नाही. हा विषय सांगायचा आहे. हाच भाव आहे ग्रंथकारांचाही. आता फलितमाह, मग फलित काय आहे तर पुढच्या श्लोकामध्ये सांगणार आहेत की सिद्ध झालं. मग आता काय? एकमेवा द्वितीयम सत सिद्धम, बरोबर ना? सत्तत्व कसं आहे? एकम एव अद्वितीयम, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असं आहे, हे सिद्ध झालं. आणि मग असं ऐकलं की आता नैयायिक गेला, बौद्ध आला. आता बौद्धाबरोबर यांची लागणार आहे चांगलीच. आणि मग यांचा वाद होणार आहे. तो पूर्वपक्षी बौद्ध म्हणणार आहे, अरे पूर्व शून्यच होतं, सर्वम शून्यम शून्यम. मग त्याचं खंडन करणार आहेत की बाबा शून्यम शून्य आणि होतं म्हणतोस, होतं म्हणजे होतं ना काहीतरी, तू त्याला एवढं शून्य म्हणतोस, आम्ही त्याला सत म्हणतो. समजतंय ना? त्यांची चांगला आता वाद होणार आहे. तो विषय आपण उद्या बघू.